गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर मुलांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण काही सिम्बॉलची ओळख करून घेतलेली आहे. आपलं दुसरं प्रकरण चालू झालेलं आहे कालच्या पिरियडमध्ये किंवा परवा व्हॉइस कॉलमध्ये काही झालेलं आहे. आज आपल्याला त्यापुढील चिन्हांचा उपयोग मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट तयार करायचे, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या डेव्हलप करायच्या, तयार करायच्या, कंपन्या टाकायच्या. आपल्याला कंपन्यामध्ये इलेक्ट्रिकलचं वर्क करायचं असेल, घराची फिटिंग करायची असेल, एखाद्या मोठ्या मॉल्सची फिटिंग करायची असेल, दवाखान्याची फिटिंग करायची असेल किंवा बिल्डिंगची फिटिंग करायची असेल किंवा बिल्डिंगमध्ये वेगवेगळे इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट बसवायचे असतील किंवा आपल्याला सबस्टेशन तयार करायचं आहे, ट्रान्समिशन लाईन तयार करायची असेल, तर त्यासाठी आपल्याला सिम्बॉलची ओळख असणं अत्यंत जरुरीच आहे. म्हणून काल आपण जवळजवळ 18-20 सिम्बॉल्स बघितलेले. आज आपण त्यापुढील सिम्बॉल्स आपल्याला बघायचे आहे. काय तर हे इलेक्ट्रिकल सिम्बॉल्स. प्रकरणाचं नाव आहे इलेक्ट्रिकल कॉमन टूल्स अँड सिम्बॉल्स. तर पुन्हा आता आपल्याला वेगवेगळे सिम्बॉल्स पुढचे बघूयात. त्यामध्ये असा आखायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये SR नंबर लिहायचा, सिरियल नंबर, इथं सिम्बॉलचं नेम किंवा नेम ऑफ सिम्बॉल म्हणायचं, नेम ऑफ सिम्बॉल, आणि इथं काय सिम्बॉल्स करायचं. तर समजा गेल्या काल झाला 20 झाले असतील, आता 21वा सिम्बॉल काढा. तर तुम्ही हे अनुक्रमांक तुम्ही टाकत चाला, तुम्हाला टाकणारच आहे. समजा आपण एक म्हणून आज त्याला काय करायचं, पुढचा सिम्बॉल्स कोणता आहे बघू आपण. काल आपण सिंगल पोल स्विच पर्यंत आलतो किंवा 2 पोल स्विच बघितलेले, पुश बटन म्हणजे लॅम्प बघितलेले आहे. आपल्याला सिरीज लॅम्प. पुढचं चिन्ह आहे सर्किट ब्रेकर. तिसरं आहे फॅन रेग्युलेटर. पुढचं आहे 2 पिन सॉकेट. पुढचं आहे 3 पिन सॉकेट. त्याच्या पुढे आहे इलेक्ट्रिक बेल. त्याच्यानंतर ट्रिपल पोल स्विच. पुढे अजून एक दोन घेऊ. ऑइल इमर्स्ड, IMMERSED, ऑइल इमर्स्ड सिंगल पोल स्विच. तुम्हाला एवढं दिसते, एवढंच घेऊ, पुन्हा मध्ये घेतो नंतर. सिरीज लॅम्प पहिला आहे, हे असं करायचं. एक लॅम्प, दुसरा लॅम्प, तिसरा लॅम्प. सिरीज लॅम्प म्हणलं. तुम्हाला लॅम्पचं चिन्ह दाखवतो असं ठेवा. हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. सिरीज लॅम्प. एकाला एक लॅम्प चिटकून असं दाखवायचं असेल तर हे असं चिन्ह काढायचं, त्याला सिरीज लॅम्प म्हणायचं. दुसरं सर्किट ब्रेकर. तुम्हाला सांगतो सर्किट ब्रेकर म्हणजे काय.
इथं ऑफ असतं आणि इथं ऑन असतं. सर्किट ब्रेकर म्हणायचं आपल्याला. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सर्किट ब्रेक करायचं असेल, ब्रेकर म्हणतो म्हणजे सर्किट थांबवायचं आहे. करंट जो चालू आहे आपल्याला, हा करंट सप्लाय बंद करायचा असेल तर असं चिन्ह काढायचं. बोर्डावर काढलं बघा, 1 2 3 4 असे काढले, तिकडे ऑफ इकडे ऑफ. याला काय म्हणायचं, सर्किट ब्रेकर म्हणायचं. कधी कधी फॉल्ट होतो, सर्किट ब्रेक करायचं असतं, थांबवायचं असतं, लाईट बंद करायची असते, किंवा आपल्याला लाईट बंद कर सप्लाय बंद करायचं, त्याला सर्किट ब्रेकर म्हणतात. हे सर्किट ब्रेकर सबस्टेशन मध्ये असतात, प्रोडक्शन स्टेशन मध्ये मोठ्या मोठे सर्किट ब्रेकर असतात, ऑइल मध्ये बुडवलेले सर्किट ब्रेकर असतात. आपण मोठी टावर लाईन बंद करतो किंवा मोठी आपली एसटी लाईन बंद करत असताना हाताने घोडा पाडतो म्हणतो आपण, त्या ठिकाणी जाळ होतो, स्पार्क होतं. तर हे स्पार्क होऊ नये, स्पार्क मोठ्या प्रमाणात टाळलं जावं म्हणून ते कॉन्टॅक्ट तोडायचे जोडायचे ऑइल मध्ये बुडवलेली असतात. ऑइल सर्किट ब्रेकर त्याला म्हणतो आपण. किंवा हवे वेगवेगळ्या प्रकारच्या वायूमध्ये सर्किट ब्रेकर असतात, जे वायू झालेलं स्पार्क विझवतात, त्याला एअर सर्किट ब्रेकर म्हणतात. तर अशा प्रकारे सर्किट ब्रेकरचे भरपूर प्रकार आहेत. सर्किट ब्रेकरचं चिन्ह असं काढायचं. आपण फक्त चिन्ह शिकायचं, आज काही नाही शिकायचं, चिन्ह फक्त शिकायचं. फॅन रेग्युलेटर, एक मिनिट सॉरी, फॅन रेग्युलेटरचं चिन्ह हे आहे. आणि सर्किट ब्रेकर चिन्ह तुम्हाला सांगतो, सर्किट ब्रेकर हे असं असतं. हे फॅन रेग्युलेटर तुम्हाला माहित आहे, आणि हे सर्किट ब्रेकर. चिन्ह सर्किट ब्रेकरचं असं आहे. त्याचं 2 पिन सॉकेट, 2 पिन सॉकेट इथं पर्यंत नाही, थोडं खालच्या बाजूला असं गोल करायचं, सारखे गोल, गोलमध्ये गोल. 2 पिन सॉकेट आपल्या बोर्डावर नसते का, 2 पिन सॉकेट असं आहे. 3 पिन सॉकेट हे असंच काढायचं, परंतु इथं मोठं काढायचं आणि इथं 2 छोटे काढायचे. 3 पिन सॉकेट त्याला म्हणायचं, चिन्ह आहे 3 पिन सॉकेटचं. असं जर बोर्डावर काढलं तर काय अर्थ निघाला, आपल्या बोर्डावरती 3 पिन सॉकेट बसवायचं आहे. हे काढलं, बोर्डावरती रेग्युलेटर, फॅन रेग्युलेटर बसवायचा आहे. हे काढलं, बोर्डावरती सिंगल म्हणजे 2 पिन सॉकेट बसवायचं आहे. शिफ्टचं चिन्ह आहे. आता बेल, बेल बसवायची आहे, म्हणजे बेलचं चिन्ह कसं असेल बघा. बेलचं चिन्ह तुम्हाला दाखवतो. हे बेलचं, हे असं चौकोन काढायचं आणि इथं एक पॉइंट, इथे एक असं, आणि हे इथं असं गोल काढायचा. आता असं करायचं, त्याला बेल म्हणायचं. बेलचं चिन्ह आहे, असं दाखवलं बेल म्हणायचं. पुश बेल, इलेक्ट्रिक बेल किंवा ट्रिपल पोल. आता ट्रिपल पोल तुम्हाला दाखवतो. 1 2 3, इथं मी 1 2 3 असं, हे असं असलं ट्रिपल पोल म्हणायचं. ट्रिपल पोल, 1 वे पोल, 2 वे पोल, आणि हे ट्रिपल पोल आहे. 3 फेज साठी लागतं. हे 3 फेज साठी एक बार आपल्याला 3 फेज चालू करायचा आहे, 3 फेज बंद करायचा असेल, बरोबर आहे, हँडल ना, ट्रिपल पोल म्हणतात त्याला. तुम्हाला हे कळतो. ऑइल इमर्स्ड सिंगल पोल, ऑइल इमर्स्ड सिंगल पोल असेल तर ह्याला असा बॉक्स काढायचा आणि या बॉक्स मध्ये हे असं हे ऑइल इमर्स्ड आहे. ऑइल मध्ये पण हे असतात, स्विच असतात. ऑइल मध्ये तुम्हाला सांगितलं, मोठ्या करंटच्या प्रमाणात मोठा सप्लाय असेल, जास्त मोठी मशीन असेल आणि त्याचा जर तुम्ही स्विच बंद चालू करायचा असेल तर असा हवेमध्ये नाही होत, स्पार्किंग होतं. त्यासाठी ऑइल मध्ये काही स्विच असतात, ऑइल मध्ये काही सर्किट ब्रेकर असतात. तो झालेलं स्पार्किंग त्याचा परिणाम होऊ नये,
ऑइल मध्ये ती विजलं जावं म्हणून काही स्विच ऑइल इमस द सिंगल पोल स्विच आहे. कसला पोल आहे? ऑइल मधला आहे परंतु सिंगल आहे, वन वे आहे. वन वे स्विच, टू वे स्विच, थ्री वे स्विच, फोर वे स्विच असे आहेत बघा स्विच. तसा ऑइल मधला कोणता आहे? वन वे स्विच. असं जर तुम्हाला कोण दाखवलं तर हे याला काय म्हणायचं? समजा इकडे नाही आता काय असेल तर हे काय आहे? ऑइल इमर्स्ड सिंगल पोल स्विच आहे. तुम्हाला असं हे पुस्तक काय बघितलं, हे काय म्हणून विचारलं तर फॅनचं रेग्युलेटर आहे. हे विचारलं काय आहे? हे सिरीज टेस्ट लॅम्प आहे. इकडचं असं पुसलं तर तुम्हाला सांगायला पाहिजे हे काय आहे? 2 पिन सॉकेट आहे. हे काय आहे? 3 पिन सॉकेट आहे. हे काय आहे? सर्किट ब्रेकर आहे. हे काय आहे? इलेक्ट्रिक बेल आहे. हे ट्रिपल पोल स्विच आहे. हे ऑइल मधलं सिंगल पोल स्विच आहे. असं तुमची ओळख झाली पाहिजे, सिम्बॉलची ओळख झाली पाहिजे. या पुढील सिम्बॉल बघू आपण आता. Fix the resistance. Fix the resistance. Coil. Variable resistance. Variable resistance. Fix the coil. Variable coil. Variable coil. Choke coil. Choke coil. पुढं fix the condenser. Condenser. Variable condenser. त्यानंतर सेल. एवढंच सांगतो सेल पण. तर पहिला आहे फिक्स द रेजिस्टन्स. असं चिन्ह असलं रेजिस्टन्स तुम्हाला सांगितलंय मी करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये. करंटला अडवणाऱ्या घटकास रेजिस्टन्स असे म्हणतात. रेजिस्टन्सचं चिन्ह पण काढलं होतं आणि रेजिस्टन्स कॅपिटल आर अक्षराने दर्शवतात. आठवतंय? फिक्स्ड आहे पण फिक्स 2 ओहमचा असेल, 10 ओहमचा असेल, 15 ओहमचा असेल, 100 ओहमचा असेल. फिक्स रेजिस्टन्स असं असेल तर याचं चिन्ह हे जर दाखवलं फिक्स आहे, बदलणारा नाहीये. हा फिक्स रेजिस्टन्स म्हणलं असं चिन्ह काढायचं. आता आपल्याला कॉईल काढायचं आहे. मोटर मधली वाइंडिंग कॉईल आहे तर चिन्ह कसं काढायचं? कॉईलचं बाई कॉईल अशी काढायची. कॉईल फरक आहे बघा याच्यामध्ये फरक आहे तुम्हाला लक्षात येऊ द्या. हे कॉईल आहे, हे रेजिस्टन्स आहे. हे बी फिक्स आहे, हे बी फिक्स आहे. व्हेरिएबल रेजिस्टन्स, व्हेरिएबल म्हणजे बदलणारा. बदलणारा रेजिस्टन्स काढायचं हे असंच काढायचं आणि यावर असा तिरका बाण वरायचा. बदलणारा रेजिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल रेजिस्टन्स. हे चिन्ह कशाचं आहे? व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. आता व्हेरिएबल कॉईल, कॉईल काढा आणि यावरती असा तिरका बाण मारायचा म्हणजे ही कॉईलची किंमत कमी जास्त करता येते अशी कॉईल आहे. रेजिस्टन्सची किंमत कमी जास्त करता येते. हे फिक्स आहे, हे फिक्स आहे. याला म्हणतो इंडक्टन्स म्हणतो आपण कॉईल. हे चिन्ह आहे त्याचे. त्याच्यानंतर चोक आपल्या ट्यूबला असतं. घरामध्ये जुन्या प्रकारची ट्यूब असेल, असा मोठा ट्रान्सफॉर्मर चोक म्हणतो आपण. चोक चिन्ह तुम्हाला पाहिजे असेल तर हे चोकला
कॉइलच काढायचं, परंतु वरी 2 रेगा मारायच्या, त्याला चोक म्हणायचं, चोक. फिक्स्ड कंडेन्सर कॅपॅसिटर त्याला म्हणतात. कंडेन्सर तेव्हा याच्या आडवे असे 2 असतात. फिक्स्ड कंडेन्सर आहे असं चिन्ह असेल त्याला काय म्हणायचं? कंडेन्सर म्हणायचं. कॅपॅसिटर म्हणतो तुम्हाला मी, त्याला काय म्हणायचं? फिक्स्ड कंडेन्सर. व्हेरिएबल कंडक्टर ऑफ कंडेन्सर असंच काढायचं. त्याला इथं बाण मोडायचा. व्हेरिएबल कंडेन्सर, बदलणारा कंडेन्सर. अशी मोटर बनते आपल्या, टिल्लो मोटर घरामध्ये असते, पाण्याची मोटर असते, नळावर मोटर आपण असा आडवा एक असं गोल दिलं बघा, त्याचं नाव आहे कंडेन्सर. म्हणजे जी किंमत फिक्स आहे किंवा बदलणारी आहे हे कंडेन्सर म्हणतात. कॅपॅसिटर म्हणतात दुसरं नाव आहे त्याचं. मोटरच्या आडव्यावरती पांढरी गोल डब्बी आहे, त्याचं नाव आहे कंडेन्सर. दुसरं नाव आहे कॅपॅसिटर. त्याचं चिन्ह आहे हे आणि हे फिक्स आहे, हे बदलणार आहे. आता सेल बॅटरी मधला छोटा सेल असेल त्याला आपण मसा सेल म्हणतो. आपण सेलचं चिन्ह कसं काढायचं? सेल असं काढायचं. एक मोठी रेघ, ही छोटी रेघ, हे असं इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह, त्याला सेल म्हणतात. सेल. बॅटरी नाही म्हणायचं, काय म्हणायचं? त्याला सेल म्हणायचं. सेल. आलं लक्षात? आता पुढचं चिन्ह बघू. आता बॅटरी. बॅटरी चिन्ह बघू आपण. एमीटर, एसी एमीटर, एसी एमीटर, डीसी एमीटर, नाव लक्षात ठेवा. एसी आणि डीसी एमीटर, एसी अँड डीसी एमीटर. व्होल्ट मीटर, एसी व्होल्ट मीटर, डीसी व्होल्ट मीटर. एवढेच दाखवतो तुम्हाला बॅटरीचं चिन्ह काढायचं आहे. बॅटरी कसं काढायचं बघा. बॅटरी आणि सेल मध्ये फरक आहे. बॅटरी बघा, ही आडवी वायर गेला असं, हे एक मोठं पॉझिटिव्ह, पुन्हा निगेटिव्ह, पुन्हा पॉझिटिव्ह, पुन्हा निगेटिव्ह, हे असं इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह. त्याला काय म्हणायचं? बॅटरी म्हणायचं. बॅटरी 50 शेलची बॅटरी, 12 व्होल्टची बॅटरी म्हणतो आपण, 24 व्होल्टची बॅटरी म्हणतो. ते डीसी बॅटरी असेल तर असं चिन्ह आहे. नुसतं एक सेल असेल तर सिंगल काढायचं. आता ॲमीटर, करंट मोजणारा मीटर. कॅपिटल ए अक्षर दाखवलंय. करंट म्हणजे आय, इलेक्ट्रॉनच्या वहनास करंट म्हणतात. तर जे ते ॲमीटर जे आहे, ज्याद्वारे करंट मोजतात, त्याचं चिन्ह कसं काढायचं बघा. ती बी एसी करंट मोजणार आहे. एसी करंट हे असं ए काढायचं आणि वेव्ह काढायचं. वेव्ह हे कॅपिटल ए गोल आणि असं वेव्ह आहे. याचा अर्थ काय झाला? एसी ॲमीटर आहे. एसी करंट मोजणारा ॲमीटर आहे. कोणतं करंट मोजतंय? एसी करंट. आता हे डीसी ॲमीटर. तसंच काढायचं, हेच काढायचं, खाली आडवी रेघ मारायचं. कारण हे चिन्ह कशाचं आहे? डीसी करंटचं आहे चिन्ह खालचं, म्हणून हे ॲमीटर कशाचं आहे? डीसी करंटचं आहे. कळलं? पुढं एसी डीसी दोन्ही मोजतो असं एक ॲमीटर आहे. त्याद्वारे एसी पण करंट मोजता येतो, डीसी पण करंट मोजता येतो. असं पण ॲमीटर आहे. त्याचं चिन्ह कसं असेल? तेव्हा हे वेव्ह पण आहे, आडवी रेघ पण आहे. असं जर मीटर तुम्हाला दिसलं तर काय म्हणायचं? एसी डीसी ॲमीटर.
एसी पण करंट मोजतो, डीसी पण करंट मोजतो. आता एसी व्होल्टमीटर व्होल्टेज मोजतो. मोठा भाऊ व्होल्टेज, ज्या बाह्य शक्तीमुळे इलेक्ट्रॉनचं वहन होतं त्याला व्होल्टेज म्हणतात. मराठीमध्ये त्याला दाब म्हणतात. बरोबर आहे. व्होल्ट मध्ये मोजतो. कॅपिटल व्ही अक्षराने दर्शवतो. ते मोजण्याचं मीटर कोणतं आहे? व्होल्टमीटर. चिन्ह कसं आहे बघा व्होल्टमीटरचं. एसी असं गोल काढायचं आणि कॅपिटल व्ही काढायचं आणि वाय असं काढायचं, असं वेव्ह काढायचं. कोणतं मीटर आहे हे? व्होल्टमीटर एसी आहे. एसी व्होल्टेज मोजते. आता व्होल्टमीटर डीसी एवढं आहे. आडवे म्हणायचं. हे कोणतं मीटर आहे? व्होल्टमीटर डीसी. तुम्हाला असं हे नावं पुसले आणि मी सांगितलं, विचारलं तुम्हाला, बाबा हे काय काय? डीसी करंट मोजणारे मीटर आहे हे काय? एसी करंट मोजणारे मीटर आहे हे काय? बॅटरी आहे हे काय? एसी पण करंट मोजतं ॲमीटर ना, डीसी पण मोजतं. एसी डीसी ॲमीटर. हे काय? एसी व्होल्टमीटर आणि हे डीसी व्होल्टमीटर आहे. अशा चिन्हावरून ओळखायचं असतं आपल्याला. त्या मीटरवर बघितलं तुम्हाला कळतं एसी करंट मोजतं का, डीसी करंट मोजतं, व्होल्टमीटर आहे का, ॲमीटर आहे का, एसी डीसी आहे. मीटरकडे बघितलं कळतं. आपल्या कपाटामध्ये तुम्ही जावा, लॅबमध्ये तुम्हाला मी सांगितलं पाळ्या जा, उठ तिथं आणि मला 2 एसी ॲमीटर आणि 1 डीसी व्होल्टमीटर घेऊन ये म्हणले की तुम्हाला तर कळतं. तुम्ही शोधताय हे वरील चिन्ह बघताय तुम्ही लगेच. तेव्हा तुम्हाला कळतं सरनं काय सांगितलं, एसी ॲमीटर सांगितलंय आणि डीसी व्होल्टमीटर सांगितलंय, ते तुम्ही बरोबर आणताय. त्यावर लिहिलेलं नाहीये, चिन्ह काढलेले चिन्ह. आलं लक्षात? तर हे असे चिन्ह आहेत. यानंतर पुढे आपल्याला एसी डीसी व्होल्टमीटर. एसी डीसी व्होल्टमीटर. पुढं वॅट मीटर. त्याच्या पुढं ओहम मीटर. पुढं मल्टीमीटर. त्याच्या पुढं फेज इंडिकेटर मीटर. इंडिकेटर मीटर. हे स्पेलिंग आपला पुढे METR मीटर. फेज PHASC. मल्टी MULTI. घाबरायची गरज नाही या स्पेलिंगला. स्पेलिंग मध्ये जर चूक झाली आपली मार्क कटत नाही. परंतु आता आपला इंग्रजी लिहायची सवय होती आणि 12वी झाल्यानंतर हा विद्यार्थी स्ट्रॉंग होतो. स्ट्रॉंग कुठल्याही साईडला अभ्यास करतो. म्हणून ह्या इंग्रजी शब्दाला आता घाबरायचं नाहीये. ह्याच्यामध्ये स्पेलिंगला मार्क नसतात. आलं लक्षात? म्हणून जसं उच्चार येईल तसं लिहित राहायचं. तर एवढे तर सांगतो तुम्हाला. तुम्हाला एसी डीसी व्होल्टमीटर कसं काढायचं बघा. एसी डीसी व्होल्टमीटर तुम्हाला आता येतं. हे व्होल्टमीटर म्हणजे व्ही काढायचं, एसी आहे म्हणजे काय असं वेव्ह काढायचं आणि डीसी पण आहे ना आडवं काढायचं. एसी डीसी व्होल्टमीटर. आता वॅट मीटर. पॉवर सांगितली, पॉवर, खरी पॉवर आणि खोटी पॉवर. करंट गुणिले व्होल्टेज त्याला पॉवर म्हणतात. बरोबर आहे. तर ते पॉवर मोजण्याचं एकक काय होतं? वॅट. आणि पॉवर मोजण्याचं मीटर वॅट मीटर. मग कसं असतं वॅट मीटर? चिन्ह दाखवू? ठीक आहे. गोल असतं असं आणि यावरती डब्ल्यू असतं. डब्ल्यू असं याला काय म्हणायचं? वॅट मीटर म्हणायचं. वॅट मीटर. बस. पुढं ओहम मीटर. रेजिस्टन्सचं एकक ओहम आहे. ओहम रेजिस्टन्स कशाने मोजायचं? ओहम मीटरनं मोजतात. शिकवलंय करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये. आणि या रेजिस्टन्स मोजण्याचं मीटर कोणतं आहे? ओहम मीटर आहे. आणि त्याचं चिन्ह कसलं असतं? तेव्हा असं गोल असतं आणि त्याच्यामध्ये असं ओहमचं चिन्ह असतं. बस. त्याला काय म्हणायचं?
ओहम मीटर. लक्षात आहे. पुढं मल्टीमीटर. प्रत्येक इलेक्ट्रिशियनकडे असतं बघा मल्टीमीटर. प्रत्येक इलेक्ट्रिशियन ज्याद्वारे करंट मोजतात, व्होल्टेज मोजतात, रेजिस्टन्स मोजतात, वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या घेतात. मल्टी म्हणजे अनेक. ज्या मीटरद्वारे इलेक्ट्रिकलच्या अनेक क्वांटिटी मोजल्या जातात, अनेक वेगवेगळ्या तपासण्या त्याद्वारे केल्या जातात. प्रत्येक मेकॅनिकल इलेक्ट्रिशियनकडे ते असतं, त्याला मल्टीमीटर म्हणतात. आणि त्याचं चिन्ह कसं असतं तुम्हाला सांगतो. हे असं चौकडी काढू आपण याला, आणि इथं काय करायचं, फी पण असतं, ए पण असतं, आणि हे असं चिन्ह पण असतं. व्होल्टेज पण मोजता येतं एसीडीसी, करंट पण मोजता येतं एसीडीसी, आणि रेजिस्टन्स पण मोजता येतो. म्हणून हे कोणतं मीटर आहे, मल्टीमीटर आहे. मल्टीमीटर डिजिटल पण असतं आणि असं काट्याचं पण असतं साधं, हे मल्टीमीटर. आता तुम्हाला काय करायचं आहे, फेज इंडिकेटर मीटर म्हणून. फेज इंडिकेटर किती फेज सप्लाय, सिंगल फेज एक पहिला आहे, फेज दुसरा आहे, फेज तिसरा आहे. फेज इंडिकेटर एक असतं, फॅक्टरीमध्ये असतं ते फेज इंडिकेटर मीटर म्हणायचं त्याला. ते कसं असतं तर हे असं गोल, याच्यामध्ये असं हे फाय असतं, फाय. फेज इंडिकेटर मीटर आहे लक्षात. फेज इंडिकेटर मीटर. याच्या पुढं पॉवर फॅक्टर मीटर. कोणतं आहे, पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर मीटर. तुम्हाला मी पॉवर फॅक्टर सांगितलं बघा करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये. करंट आणि व्होल्टेज वाहत असताना एकमेकाच्या पुढं मागं होतात. करंट कधी पुढं जातो, कधी मागं पडतो, आणि दोघांमध्ये एक प्रकारचा कोन तयार होतो. या कोनची कॉस मध्ये किंमत ठेवायची आणि आलेल्या किमतीला काय म्हणायचं, पॉवर फॅक्टर म्हणायचं. पॉवर फॅक्टरचे 3 प्रकार आहेत, लॅगिंग पॉवर फॅक्टर, लीडिंग पॉवर फॅक्टर आणि युनिटी पॉवर फॅक्टर. असा आठवतंय का, कॉस फाय असं कॉस फाय असतं. पॉवर फॅक्टर करंट पुढे गेला, कोन तयार झाला, लीडिंग पॉवर फॅक्टर. करंट मागे पडला, कोन तयार झाला, कॉस मध्ये ठेवलं, लॅगिंग पॉवर फॅक्टर. करंट आणि व्होल्टेज बरोबरीने चालतात, युनिटी पॉवर फॅक्टर. तसं पॉवर फॅक्टर मोजण्याचं मीटर कसं असतं, त्याचं चित्र कसं आहे, त्याचं सिम्बॉल काय आहे, कसलं असतं बघा. असं गोल असतं आणि त्यामध्ये काय लिहिलं असतं, कॉस फाय हे असतं, कॉस थीटा, कॉस फाय हे असं असतं. त्याला काय म्हणायचं, पॉवर फॅक्टर मीटर म्हणायचं. आता हे पुसलं आपण असं. आता काय काय बाबा म्हणलं, हे काय व्होल्ट मीटर आहे. कसलं आहे, एसी आहे, डीसी आहे. हे काय डब्ल्यू आहे, वॅट मीटर आहे. हे काय असं ओहम काढले, ओहम मीटर आहे. हे काय व्होल्टेज बी आहे, करंट बी आहे, रेजिस्टन्स बी आहे, मल्टीमीटर आहे. हे काय असं मध्ये फेज काढले, फेज इंडिकेटर आहे, फेज इंडिकेटर मीटर. हे काय कॉस काढले म्हणजे ह्याला पॉवर फॅक्टर म्हणतो आपण, म्हणून हे पॉवर फॅक्टर मीटर. अशा प्रकारचं चिन्हांची ओळख झाली पाहिजे. आपल्या कपाटामध्ये कार्यशाळेमध्ये अनेक अशी मीटर आहेत. ते मीटर तुम्हाला बघितलं मी दाखवणार आहे ऑफलाईन कॉलेज चालू झाल्यानंतर. त्यावेळेस तुम्हाला हे मीटर बघितलं की कळलं पाहिजे काय म्हणायचं आहे मीटरला, कोणतं नाव आहे. कंपनीमध्ये काम करत असताना मॅनेजरनं सांगितलं जा वॅट मीटर घेऊन ये, जा पॉवर सिक्वेन्स मीटर घेऊन ये, जा ओहम मीटर घेऊन ये. तुम्हाला हे कळलं पाहिजे, तुम्हाला ह्याची ओळख झाली पाहिजे, तरच ते दिसतं तुम्हाला. तुम्हाला ते बोलतं तेव्हा, तर बोलत नाही, तुम्हाला कळत नाही ना. तर अशा प्रकारचे हे मीटर्स आहेत. पुढे आपण बघू आता फ्रिक्वेन्सी मीटर. फ्रिक्वेन्सी मीटर. गॅल्व्हनोमीटर. कोणतं, गॅल्व्हना.
नाव थोडे अवघड वाटतात, काही काळजी करायची गरज नाहीये, आपलं आपण येतं ते सगळं ऑटोमॅटिक होत असतं. गॅल्व्हनोमीटर, सिंगल फेज एनर्जी मीटर, सिंगल फेज एनर्जी, ENERGYMETER, सिंगल फेज एनर्जी मीटर. पुन्हा थ्री फेज एनर्जी मीटर, थ्री फेज एनर्जी मीटर. पुढचं आहे सिरीज जनरेटर, बरोबर, एवढे तर सांगतो दोन तीन. फ्रिक्वेन्सी मीटर, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलंय, एसी करंट कमी जास्त होत असतो आणि ह्या करंटच्या असं वेव्ह काढतो पहिल्यापासून, ग्राफ काढतो पहिला, त्याला एसी करंट म्हणतो. कसला ह्या अल्टरनेटिंग करंट आहे. आणि ह्या एसी करंट एका सेकंदामध्ये ही एक सायकल, दुसरी सायकल, ही तिसरी सायकल, अशा एका सेकंदामध्ये त्याच्या किमतीच्या बदलाचा ग्राफ काढला तर 50 वेळेस बदलतं, म्हणजे 50 सायकल्स पूर्ण होतात. करंट कायम बदलत असतो, 0-50 त्याचा ग्राफ काढला, डोळ्याला नाही दिसत करंट, कधीच करंट गेला म्हणतो, नाही कधी म्हणतात, बरोबर आहे. तर करंटच्या बदलाचा ग्राफ काढला तर एका सेकंदामध्ये 50 सायकल पूर्ण होतात. त्या सायकलच्या संख्येला काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी म्हणतात, फ्रिक्वेन्सी सप्लायची. आणि आपल्या भारताच्या सप्लायची फ्रिक्वेन्सी, भारतामध्ये तयार होणारा जो सप्लाय आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 Hz आहे, हर्ट्स मध्ये, हर्ट्स. त्याचं फ्रिक्वेन्सी मोजायचं मीटर कोणतं आहे, फ्रिक्वेन्सी मीटर. फ्रिक्वेन्सी कशाला म्हणायचं सांगितलं, फ्रिक्वेन्सी मोजण्याचं मीटर कोणतं आहे, फ्रिक्वेन्सी मीटर. आणि त्याचं चिन्ह पाहिजे तुम्हाला, चिन्ह आहे असं गोल काढून HZ, थोडं नवीन आहे, ठीक आहे, नवीन आहे, फ्रिक्वेन्सी मीटर. आता दुसरं आहे गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर आपल्याला कधी पॉझिटिव्ह करंट मोजायचं आहे, कधी निगेटिव्ह करंट मोजायचं आहे. करंट कधी इकडं वाहतो, करंट इकडं वाहतो, कुंकड वाहवला आहे, दिसतोय का, सांगतोय का मी इकडे चाललो, नाही सांगत. म्हणून असं एक मीटर आहे ती करंटची दिशा दाखवतो, दॅट इज कॉल्ड ॲज गॅल्व्हनोमीटर. ते काढायचं असं गोल काढायचं आणि मध्ये काय काढायचं, कॅपिटल G काढायचं. कोणतं मीटर आहे, गॅल्व्हनोमीटर. आता पुढचं आहे सिंगल फेज एनर्जी मीटर. माहित आहे का कुठं एनर्जी मीटर कशाला म्हणायचं, घरामधले आपलं मीटर लाईटचं बिल मोजतं, युनिट पडतात, MSBचे माणसं येऊन त्याच्यावरती रिडिंग घेऊन जातात आणि तुम्हाला बिल देतात. ते कसलं मीटर आहे, एनर्जी मीटर. घरामध्ये कसलं असतं, सिंगल फेज असतं. मोठ्या मोटरला कसलं असतं, विहिरीवरच्या 3 फेज असतं, किंवा मोठी पिठाची चक्की असेल 3 फेज असतं, इंडस्ट्रीमध्ये 3 फेज असतं. तर हे कोणतं मीटर म्हणायचं, एनर्जी मीटर, ज्यानं एनर्जी मोजतं. पॉवर वेगळं, एनर्जी वेगळं. तर एनर्जी मोजण्याचं मीटर त्याला काय म्हणायचं, एनर्जी मीटर. ते कसं असतं बघू, चिन्ह असं गोल काढायचं, चौकट काढायचं, त्याच्यामध्ये काय लिहायचं, KWH, आणि इकडं एक वायर, इकडं 2 वायर, आणि इकडं 2 वायर, असं असतं. हे इकडून MSBचा सप्लाय आला आणि इकडं घराकडे गेला. KWH काय, किलोवॅट पर आवर. प्रत्येक तासाला किती वॅट एनर्जी खर्च होते हे इथं या मीटरद्वारे दाखवलं जातं. आणि कसं आहे, हे सिंगल फेज आहे, 2 वायरचं आहे, हे फेज आहे, हे न्यूट्रल आहे, हे फेज आहे, हे न्यूट्रल आहे, घराकडे गेलं, MSB कडे गेलं. कसलं मीटर आहे, सिंगल फेज एनर्जी मीटर. 3 फेज 3 वायरचं काढायचं.
हे पण किलोवॅट मध्येच, किलोवॅट पर आवर. हे पहिला फेज आर, दुसरा वाय, पुन्हा बी, पुन्हा इकडे आर, हे वाय, पुन्हा हे बी. हे कोणतं आहे? 3 फेज एनर्जी मीटर. फक्त आपल्याला काय शिकलो आपण? चिन्ह शिकलो, चिन्ह. ह्याला काय म्हणायचं? 3 फेज एनर्जी मीटर म्हणायचं, ह्याला सिंगल फेज एनर्जी मीटर म्हणायचं, याला गॅल्व्हनोमीटर म्हणायचं, आणि ह्याला फ्रिक्वेन्सी मीटर म्हणायचं. तुम्ही हे वाचून हे बघायचं, हे वाचायचं, हे बघायचं, हे वाचायचं, हे बघायचं, हे वाचायचं, हे बघायचं. वहीमध्ये काढायचं, कच्च्या वहीमध्ये काढू काढू बघायचं, प्रॅक्टिस करायची, त्याला म्हणतात अभ्यास करायचा. कारण परीक्षेमध्ये विचारतात, आपल्या मेंदूमध्ये बसायला पाहिजे, आपल्याला हे कळायला पाहिजे, तर आपल्याला कंपनीमध्ये काम करता येतं, तर पुढचा अभ्यास करता येतो. या चिन्हावरती भरपूर असे डायग्राम असतात पुढं, पॉलिटेक्निक वगैरे 12वी. म्हणून हे चिन्हांची ओळख झाली पाहिजे. आलं लक्षात? तर ठीक आहे. यानंतर अजून बरेच आपल्याला चिन्ह शिकायचे आहेत, तर आपण काय करू? पुढच्या तासाला आपण चिन्ह हे शिकूया. ठीक आहे. थँक्स.